नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे आजी आकाशला आता शांत राहायला सांगत असतात, स्वतःला सावरायला सांगत असतात. जे काही घडलंय ते आता तू कसं सावरून घेशील ते सांगत असतात, कारण का भूमीची अवस्था फारच बिकट झालेली असते. आणि तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता सिस्टर धावत पळत येतात. तेव्हा इथे आकाशला म्हणतात की तुम्ही लवकर चला ना, तिकडे भूमी महाजन. तेव्हा आकाश म्हणतो काय झालं भूमीला. तेव्हा सिस्टर म्हणतात की भूमी महाजन शुद्धीवरती तर आलेल्या आहेत, पण त्या कशा करतायत तुम्हीच बघा, चला ना, तुम्ही प्लीज त्यांना स्वतःला सावरायला सांगा. तेव्हा इथे आकाश आणि सगळेजण धावत पळत आता भूमीच्या वॉर्डमध्ये येतात. तर इथे रागिनी त्याचबरोबर आजी मानसी सगळेजण येऊन बघतात तर काय, इथे भूमीने उशी आता बाळ म्हणून हातामध्ये घेतलेली असते आणि त्या उशीला ती तिचं बाळ म्हणून ती आता गोंजारत असते. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर आकाशच्या आजीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे आकाशला खूप मोठा धक्का बसतो. त्याला भूमीची अवस्था काही बघवत नसते. भूमीने एका उशीला बाळ म्हणून आता हातामध्ये घेतलेलं असतं आणि ती त्या उशीची अगदी बाळाप्रमाणे काळजी घेत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, तू आलास का? अरे हे बघ ना आपलं बाळ, बघ ना रे आपलं बाळ किती सुंदर आहे. हो ना, किती गुणी आहे ना आपलं बाळ. अरे तिकडे काय करतोयस, ये ना इकडे, ये माझ्या जवळ ये. आणि इथे भूमी म्हणत असते की आकाश बघ ना रे आपलं बाळ, बघ किती गुणी आहे ना. हे बघ बाळा, अरे कोण आलंय तुला भेटायला? बाबा आलाय ना. ते बघ बाबा आलाय, आपला बाबा आलाय ना तुला भेटायला. त्यानंतरला ती म्हणते ती बघ पणजी पण आली आहे आणि तुझी मावशी पण आली आहे. तेव्हा इकडे आपली राखीनी आत्या पण आलेली आहे, आत्या आजी असं सुद्धा ती म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, भूमीची अवस्था बघून इथे आजी आणि मानसी दोघीही रडायला लागतात. तेव्हा भूमी म्हणते काय तुम्ही पण सगळेजण असे मागे मागे का उभे राहताय, इकडे या ना, बाळाला घ्यायला ये. मनू, अगं हे बघ ना, तुला भाची झाली आहे, तुला पण भाची हवी होती ना. आणि आकाश, तू म्हणाला होतास की तुला मुलगी हवी म्हणून, बघ ना आपल्याला मुलगीच झाली आहे. मला तर खूप आनंद झाला आहे की तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. कळते का तुला, आपली मुलगी आहे ना खूपच जास्त अरे आगाऊपणा करते तुझ्यासारखा, तुझ्यावरती गेली आहे ती. कळते का तुला आकाश? अरे तू तिकडे काय जातोयस, इकडे ये ना. तेवढ्यातच तिथे डॉक्टर आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो डॉक्टर हे सगळं काय आहे, भूमी अशी का करते? तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा, घाबरायचं काही कारण नाही आहे. भूमी मॅडम आहेत ना, त्या बाळाचा इतका विचार करतायत की त्यांना आता सगळीकडे त्यांचं बाळच दिसतंय. म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये सतत त्यांच्या बाळाचाच विचार चालू आहे आणि म्हणूनच त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना जेव्हा कळलं की त्यांचं बाळ नाही आहे, त्यांचं बाळ त्यांना सोडून गेले, तेव्हा त्यांना मानसिक धक्का बसला आहे आणि म्हणून ते असं वागत आहेत. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, हळूहळू त्यांच्या मनातून त्यांच्या डोक्यातून तुम्ही हे काढण्याचा प्रयत्न करा की आता बाळ नाही आहे म्हणून. तेव्हा इथे भूमी मॅडम तो धक्का पचवू शकलेला नाही आहेत. तेव्हा इकडे त्या बाळाबरोबर इतक्या इन्वॉल्व झाल्या होत्या, बाळाबरोबर इतक्या अटॅच झाल्या होत्या की त्यांना वाटलंसुद्धा नव्हतं की बाळ त्यांना सोडून निघून जाईल आणि म्हणून ते अशा वागतायत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे इकडे ये ना, आपल्या बाळाला घे ना, तू तिकडे लांब लांब काय करतोयस, ये बरं इथे माझ्याजवळ ये. आणि भूमी आकाशचा हात पकडते आणि म्हणत असते की बाळा बघितलंस का, अरे हा बघ तुझा बाबा आहे, बाबा किती छान आहे ना तुझा बाबा आणि तुझे खूप लाड करेल. आकाश, तू म्हणाला होतास ना की तुला मुलगी हवी आहे म्हणून, बघ तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, तुला पहिली मुलगीच झाली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आणि बघ ना रे कुणासारखी दिसते आपली मुलगी, म्हणजे तिचे डोळे बघ ना, तिचे डोळे आहेत ना माझ्या डोळ्यांसारखे आहेत, असे टप्पुरे टप्पुरे. तूच म्हणतोस ना, नाही तूच म्हणत होतास की माझे डोळ्याशी टप्पुरे आहेत म्हणून, म्हणून मी म्हणाले हो की ना आकाश. तेव्हा आकाश म्हणतो हो अगदी बरोबर. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, डोळे आहेत ना ते माझ्यासारखे टपुरे जरी असले तरीसुद्धा रूप बघ ना आपल्या मुलीचं, तुझ्यासारखं देखणं आहे, तुझ्यासारखी देखणी आहे आपली मुलगी. आजी, असं म्हणतात ना की मुलगी जर पितृमुखी असेल तर ती नशीबवान असते म्हणून, आणि मुलगा जर मातृमुखी असतो तर तो सुद्धा नशीबवान असतो. आमची मुलगी आहे ना नशीबवान आहे, कारण ती
पितृमुखी आहे, ती आकाशसारखी दिसते. हो की नाही आकाश? अरे घे ना, बाळाला हातामध्ये घे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं मी, आणि तो बाळाकडे बघतो आणि भूमीकडे बघतो, कारण बाळ नसून ती उशी असते. तिने अगदी बाळाप्रमाणे त्या उशीला बांधलेली असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तुला भीती वाटते ना स्टार्टिंगला घेताना? हे बघ, सवय झाली ना की तू सुद्धा घेशील. आधी जरा भीती वाटते, पण तू काळजी करू नको, मी बरोबर तुला शिकवेन. हे घे, बाळाला हातामध्ये घे. आणि तुला माहिती आहे का आकाश, तुझ्यासारखी झाली आहे, खूप आगाव आहे. हे बघ ना, दुपटी आहेत ना, सारखी अरे ओली करत असते. सिस्टर, अहो कुठे आहात तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला इथे दुपटी हवेत म्हणून. अरे बघ ना, सारखी ओली करत असते. मग बदलायला नको का? आणि ती सुद्धा आहे ना तुझ्यावरती गेली आहे, सारखी आईला जवळ बसून ठेवते, काही ना काहीतरी बहाणा काढून. आता बघ, दुपटीसारखी ओली करते, आणि मग ओली झाल्यानंतर बदलायला तर हवीच. मग मी तिच्याजवळच बसून राहते. तू कसा काही ना काही कारण काढून मला सतत जवळ थांबून ठेवतोस, तशी आपली बाळसुद्धा करते. हो की नाही? तेव्हा इथे प्रेक्षकांना आता भूमी खूप बोलत असते, बाळाबद्दलच ती बोलत असते. सगळं काही बाळाबद्दलच सांगत असते. आपलं बाळ असं, आपली मुलगी तशी, हे सांगत असते. आजी अहो बघताय ना, ते बघ बाळा, तुझी पणजी पण आली आहे. या ना इकडे आजी, बाळाला हातामध्ये घ्या ना, या इथे या. तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी, कशाला उगाच, आपल्या आजीला आता वय झाले ना तिचं, तिला वजन लागेल. तेव्हा आजी म्हणते, अरे आकाश काय बोलतोयस तू हे? तेव्हा भूमी म्हणते, नाहीतर काय, अरे आकाश, आपल्या पणजीला कधी आपल्या नातीचं ओझं होत नाही, कळतंय का तुला? उलट ती प्रेमाने घेते, अलगज घेते आणि सगळं प्रेमाने करते. हो की नाही आजी? आपल्या पणजीला कधी आपल्या बाळाचं ओझं होतं का? नाही ना? आणि मनू, अगं तू पण ये ना तुझ्या भाचीला बघायला. तुझी भाची आहे ना तुझ्यासारखीच आहे, तिलासुद्धा खूप आवड आहे सगळ्याची. तेव्हा इथे भूमी म्हणते, ए आकाश, अरे आपल्या बाळाबरोबर आपला पहिला सेल्फी काढ ना, पहिल्या दिवसाचा. नाही, पहिल्या दिवसाचा नाही, अरे पहिल्या तासाचा. आता कुठे ती जन्माला आली आहे, नाही का? चल बरं, चल सेल्फी काढ, म्हणजे आठवण तरी राहील ना की आपलं बाळ जेव्हा पहिल्यांदा जन्माला आलं होतं तेव्हा आपण त्याच्याबरोबर सेल्फीसुद्धा काढला होता. आणि मग आपलं बाळ थोडं मोठं झालं ना की आपण त्याला दाखवू, तो जन्माला आला होता तेव्हा कसा दिसत होता. बरोबर ना आकाश? तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, आकाश काढ ना लवकर, अरे काढ, मोबाईल काढ आणि आपला सेल्फी काढ बरं. तेव्हा इथे आता आकाशचा नाईलाज होतो, कारण भूमीसमोर बोलायचं तरी काय? भूमीला जर कळलं की आकाश जर तिला म्हणाला की ही उशी आहे म्हणून, तर मग भूमीला त्रास होईल, आणि जर तिची अजून तब्येत बिघडली तर? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश अरे असं काय तिथे उभा आहेस, इथे जवळ बस ना, खाली बस, आपण छान आपला तिघांचा सेल्फी काढूया. तेव्हा इथे भूमी आता तिघांचा सेल्फी काढत असते. भूमी अवस्था बघून इथे आता सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात की भूमीची अवस्था किती बिकट झालेली आहे. तेव्हा इथे भूमी आता सेल्फी काढते आणि आकाशला म्हणत असते, आकाश बघितलंस ना, अरे आपलं बाळ बघ ना, किती गोड हसतंय ना, खरंच खूपच गोड हसतंय. आकाश, आपलं बाळ आहे ना तुझ्यावरती गेले, बघ किती सुंदर आहे आणि किती गोड हसतंय, अगदी तुझ्यासारखं. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आकाश, अरे पण आपलं बाळाला कुणी घ्यायला पुढे का येत नाही आहे, सगळेजण मागे मागे थांबलेत. बघ ना आपलं बाळ किती हुशार आहे. आता आपण त्याच्याबरोबर सेल्फी काढला तर त्याला कळलं की आपण सेल्फी काढलाय म्हणून, कारण का ही आत्ताची जनरेशन आहे ना, खूपच जास्त हुशार आहे. हो की नाही? त्यांना बरोबर कळतं की आता सेल्फी काढलाय, फोटो काढलाय. बरोबर ना बाळा? तेव्हा इथे आता रागिनी तर तिच्याकडे बघून खूप खुश होते, कारण रागिनीला भूमीला दुःखच द्यायचं होतं ना, आणि भूमीच्या मनासारखं इथे आता होता होता राहिलेलं असतं, पण रागिणीने मात्र स्वतःच्या मनासारखं करून घेतलेलं असतं. भूमी म्हणत असते की आत्ताच्या मुलांना, मग ती लहान असू दे किंवा मोठी, त्यांना बरोबर कळतं की कोण सेल्फी काढतंय ते, कोण नाही काढत ते. हो की नाही बाळा? असंच आता भूमी बोलत असते. तरी इथे पौर्णिमा अभिच्या फोटोला हार घालते आणि दिवा वगैरे लावत असते. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की अभि, म्हणजे थोडं तरी आता माझ्या मनाप्रमाणे सगळं काही घडतंय असं वाटतंय मला. इथे आकाश आपल्या बाळाला हातामध्ये घेत असतो, ती उशी असते, पण इथे भूमीची अवस्था बघून आकाश आता रडायला लागलेला असतो. आकाशला खूप जास्त वाईट वाटत असतं तिची ही प्रकृती बघून. त्यानंतरला इथे पौर्णिमा अभिजितला फोटो वगैरे घातल्यानंतर त्याच्या फोटोच्या समोर इथे दिवा वगैरे लावते आणि ती म्हणत असते की अभिजित,
तुम्ही बघताय ना, त्या आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये वादळ आणल्यानंतर आता मला तुमच्या जाण्याचं थोडं तरी दुःख कमी करता येणार आहे. म्हणजे मी थोडं तरी दुःख माझं कमी व्हावं यासाठी मी इथे प्रयत्न केलेले आहेत आणि तुमच्या मृत्यूचा बदलासुद्धा मला घ्यायचाच होता ना, तो सुद्धा घेतलेला आहे. तर तिथे आकाश आणि भूमीला दोघांना असा काही मी धक्का दिलेला आहे ना, पण तो पुरेसा नाही आहे. आता मी वाट बघते की कधी एकदा ती भूमी घरी येते आणि घरी आल्यानंतर मी तिला असा काही धक्का देणार आहे, असा धमाका करणार आहे ना, की आयुष्यभर तिच्या लक्षात राहील. त्यानंतरला इथे नीलांबरी म्हणत असते, अगं पुन्नू, काय करणार तरी काय आहेस तू? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की आई तू बघच, त्या भूमीला एकदा घरी तर येऊ दे ना, असा धमाका करेन ना की तिची चांगली वाट लागेल. ती आत्तापर्यंत जेवढा त्रास देत होती ना मला, तेवढा त्रास तिलासुद्धा सहन करावा लागणार आहे आता. त्यानंतरला भूमी म्हणत असते की आकाश, आपलं बाळ बघणार आहे, आपलं बाळ किती सुंदर हसतंय, बघ आपल्याकडे कसं बघतंय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, अगं ते बाळ आपलं बाजूला ठेव ना आता. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अरे बाळा बघ ना, ती बघ तिथे तुझी पणजी बसली आहे, पणजी आजी, ती आत्या आजी, हो की नाही? आणि ती बघ मनूमावशी, अरे मनूमावशीसुद्धा तुझ्यासारखीच आहे, माहिती आहे का? तिलासुद्धा सेल्फी वगैरे काढायला खूप आवडतात. तुला माहिती आहे मनू, आपलं बाळ जेव्हा जन्मालासुद्धा आलं नव्हतं, आकाश तुला पण आठवतं आहे ना, तेव्हा तू बाळाबरोबर सेल्फी काढायचंच आपली, आणि मनू तू पण सेल्फी काढायचीस, माहिती आहे ना तुला? तेव्हा इथे मनू म्हणते हो मला माहिती आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणते की आकाश, अरे बघ ना, पणजी आपली बाळाला घेतच नाही आहे, या ना इथे, या ना तुम्ही आजी आणि बाळाला घ्या बरं. आणि आकाश तू आहे ना फोटो काढ, म्हणजे आपल्या बाळाबरोबर पणजीचा पहिला फोटो नको का? जन्माला आल्या आल्या पणजीने उचलून घेतले, जवळ घेतले, असा फोटो हवाय की नाही? आणि माईची ऊब नको आहे का? या ना तुम्ही आजी इकडे आणि आपल्या बाळाला इथे माईची ऊब द्या. त्यालासुद्धा कळलं पाहिजे की त्याची पणजी इथे आहे म्हणून, बरोबर की नाही? त्यानंतरला इथे भूमी आता वाटेल ते बोलत असते. ती म्हणत असते की आपलं बाळ किती देखणं आहे, अगदी पितृमुखी आहे, आकाशवरती गेले, डोळे माझ्यावरती गेलेत, बाळ खूपच जास्त सुंदर आहे, हुशार आहे, बघा ना किती ॲक्टिव्ह आहे आत्तापासूनच. आत्ताची मुलं, आत्ताची जनरेशन लहानपणापासूनच खूप जास्त हुशार असते. हे सगळं आता इथे भूमी म्हणत असते. आकाशला हे सगळं ऐकून वाईट वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की भूमीला सगळं सत्य सांगू का, की तिला जे काही वाटतंय ते चुकीचं आहे, म्हणजे हे बाळ नाही आहे, ही उशी आहे, हे सांगून टाकू का, असं सातत्याने आता आकाशला वाटत असतं. पण त्याचा काही धीर होत नसतो. त्याला असं वाटत असतं की जर मी म्हणालो की हे बाळ नाही आहे, ही उशी आहे, तर मात्र इथे भूमीच्या डोक्यावरती त्याचा कसा विपरीत परिणाम होईल काही सांगता येत नाही. तेव्हा इकडे भूमी म्हणते की आजी या ना, बाळाला घ्या. अहो असं काय करताय, नात आहे ना तुमची, तुमची नात बघा वाट बघते, कधी पणजी आजी घेते मला, कधी पणजी आजी घेते, असं वाटते तिला. हो ना बाळा, हो ना. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की भूमी, अगं हे काय बोलतेस तू, हे बघ ते आपलं बाळ नाही आहे, ती उशी आहे. तेव्हा भूमी म्हणते आकाश हे काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का? तेव्हा आकाश म्हणतो हो भूमी, मी जे काही बोलतोय ते खरंच आहे. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते आकाश तू काय बोलतोयस, हे वेडा झालेस का तू? हे बाळ आहे, माझं बाळ आहे, माझं बाळ आहे, हो ना आजी, हे माझं बाळ आहे ना. या आकाशला सांगा ना, तो काही बोलतोय, माझं बाळ आहे ते, आणि माझं बाळ मला माहिती आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, अगं तू शांत हो ना, हे बघ ते बाळ नाही, ती उशी आहे, मी खरं सांगतोय तुला. तरीसुद्धा इथे आता भूमी काही ऐकायला तयार नसते. भूमी खूप चिडलेली असते, तिला आकाशच्या बोलण्याचा राग येत असतो. ती इकडे सगळ्यांना आता सांगत असते की नाही, हे माझं बाळ आहे. आकाश तू वेडा झालायस का, काही काय बोलतोयस, असं काही बोलायचं नसतं. अरे हे बघ, हे आपलं बाळ आहे, डोळे बघ माझ्यासारखे झालेत, चेहरा तुझ्यासारखा झाला आहे. तेव्हा इकडे भूमी आता स्वतःला हे समजावत असते, स्वतःला सावरत असते आणि सांगत असते की हे माझं बाळ आहे म्हणून, आणि तू काही बोलतोयस. तेव्हा आकाश म्हणत असतो नाही भूमी, मी खरंच सांगतोय तुला, हे आपलं बाळ नाही आहे गं, ही उशी आहे, उशी. आणि तुला असं वाटते की ते आपलं बाळ आहे म्हणून, पण तसं नाही आहे, हो की नाही आजी? तेव्हा आजी म्हणत असते हो भूमी, आकाश बरोबर बोलतोय बाळा, अगं ते बाळ नाही आहे, तू उशी घेतलीस बाळ म्हणून, आपलं बाळ नाही आहे, ते देवाघरी गेलं आहे,
तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नाही आकाश, मी तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. आपलं बाळ कुठेही गेलेलं नाही आहे. आपलं बाळ जिवंत आहे. मला माहिती आहे ना, आपलं बाळ जिवंत आहे. अरे तुला माहिती नाही, आपलं बाळ आहे ना तुझ्यासारखं 7व्या महिन्यामध्ये जन्माला आले ना, त्याच्यामुळे ते बघ किती हलकं आहे, वजन पण नाही आहे त्याला. हे बघ हातात घेतल्यासारखं सुद्धा वाटत नाही आहे. तसंच पणजी आजीला सुद्धा वजन नाही लागणार. बोलव ना आजीला इकडे, घेऊ दे ना बाळाला. तेव्हा आकाश ओरडतो आणि म्हणतो की भूमी नाही ग, तुला कळत नाही का, एकदा सांगून कळत नाही का तुला. हे बघ भूमी, आपलं बाळ आहे ना ते नाही आहे, ते देवाघरी गेले, आपल्याला सोडून गेले. भूमी तू विश्वास ठेव ना माझ्या बोलण्यावरती. हे आपलं बाळ नाही आहे. तू उशीला बाळ समजतेस आणि तिचे लाड करतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, आजी समजवा ना आकाशला, बघा कसं काही विपरीत बोलतोय. असं कोणी बोलतं का आपलं बाळ गेलं म्हणून? असं नाही आहे आकाश, हे आपलं बाळच आहे. हो की नाही, हे आपलं बाळ आहे की नाही. तेव्हा इथे आकाशसुद्धा तिला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतो की नाही, ते आपलं बाळ नाही आहे. भूमी हट्ट करत असते. आकाश तिला समजावत असतो. आकाशला वाटत असतं की ती जर या धक्क्यामध्ये राहिली तर ती कधी सावरू शकणार आहे की नाही, असं त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच तो इथे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे मनूसुद्धा तेच म्हणते, नाही ग ताई, ते बाळ नाही आहे. बाळ सोडून गेले आपल्याला आणि ही सत्य परिस्थिती आहे. तू सुद्धा स्वतःला सांभाळ. तेव्हा इकडे आता भूमीला असं वाटत असतं की सगळेजणच असं का बोलत आहेत की बाळ नाही आहे म्हणून. तेव्हा ती इथे अजूनच हळवी झालेली असते. ती उराशी पकडून बसते आणि म्हणते की नाही, माझं बाळ आहे, माझं बाळ आहे. आणि इथे आता ती वेड्यासारखी बोलायला जाणार तेवढ्यातच आकाश भानावरती आलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे आकाश खरोखर भूमीला म्हणालेला नसतो की हे आपलं बाळ नाही आहे, त्याला स्वप्न पडलेलं असतं. म्हणजे इथे आकाश आता इमॅजिन करत असतो की जर मी भूमीला पटकन सांगितलं की भूमी हे आपलं बाळ नाही आहे, ही उशी आहे आणि ह्या उशीला तू बाळ समजतेस, तर काय होईल. म्हणून ते सगळं त्याला आठवतं की भूमीची अवस्था अजूनच बिकट होईल, तिला अजूनच वाईट वाटेल आणि त्याच्यामुळे आता कुणाला काही नाही सांगितलेलंच बरं आहे, असं इथे आता आकाशला वाटतं. तेव्हा इथे आकाश आता बाजूला जाऊन उभा राहतो. कारण इथे भूमीने आपल्या पणजीच्या म्हणजे इथे आजीच्या हातामध्ये बाळाला दिलेलं असतं. कारण आशीर्वाद मिळावा ना, म्हणून बाळालासुद्धा इथे माईची ऊब मिळावी, मोठ्यांचा आशीर्वाद मिळावा, म्हणून ती आता आजीकडे देते आणि म्हणते, आकाश अरे पणजी आजीजवळ बाळ पहिल्यांदा गेले ना, मग फोटो काढ ना त्या दोघींचा, खूप सुंदर असा फोटो काढ. बघ आपल्या आजींच्या हातामध्ये आपलं बाळ आहे, मग त्यांचा फोटो काढायला नको का. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आजी बघा ना, बाळ सेम टू सेम आकाशसारखं दिसतंय ना, फक्त डोळे माझ्यावरती गेलेत. बघा ना किती गुणी बाळ आहे आपलं, हो की नाही. आकाशला मुलगी हवी होती आणि बघा ना, पहिली मुलगीच झाली आहे. आकाशची इच्छा पूर्ण झालेली आहे. तेव्हा इथे आजीला सुद्धा वाईट वाटत असतं. प्रेक्षकांनो, इथे आकाशची जी आजी आहे ना, ती अगदी पहिल्या दिवसापासून भूमीच्या पाठीशी जी खंबीरपणे उभी होती, ती अजूनपर्यंत खंबीरपणे उभी आहेच. कधीच तिने भूमीला अंतर दिलेलं नाही आहे. थोडीशी खटास मध्ये मध्ये आलेली असते, पण तीसुद्धा अगदी थोड्या काळापुरती, आणि भूमीने पुन्हा सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं. पण इथे भूमीने कधीही आजीला अंतर दिलेलं नाही आहे की आजीने सुद्धा भूमीला अंतर दिलेलं नाही आहे. त्यानंतरला इथे आता आकाशने फोटो तर काढलेला असतो. भूमी म्हणत असते की ही नर्स कुठे आहे, मी कधीची तिला धुपटी आणायला सांगितली आहेत, अजून आणत नाही आहे. बाळसारखं ओली करतोय ना, सारखे मला चेंज करावे लागत आहेत, तरीसुद्धा आणत नाही आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला सुद्धा वाईट वाटतं. आकाश बाहेर येतो रडतच. त्यानंतरला इथे आता आजी, रागिनी, मनू तिघीजणी आता बाहेर येतात. आकाश येऊन रडत बसलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश शांत हो, मला माहिती आहे तुला या सगळ्याचा त्रास होतो आहे, तुला वाटते की भूमीला सगळं सत्य सांगावं, पण तू तिला आत्ताच काही सांगायला जाऊ नकोस. बघितलंस ना भूमीची काय अवस्था झाली आहे, ती बाळ सोडून गेल्यानंतर. तेव्हा ती जशी आहे ना तशी तिला आधी राहू दे, नाहीतर तो धक्का तर तिला सहनच होणार नाही, तू जर तिला सत्य सांगितलंस तर. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आत्या, अगं सांग ना, भूमीने कुणाचं काय वाईट केलं होतं गं, देवाने असं का केलं तिच्याबरोबर, का तिला बाळाचं सुख दिलं नाही, तिने कधीच कुणाचं वाईट केलं नाही, कधीच चिंतलं नाही, मग तिच्याबरोबरच असं का. तेव्हा इकडे माणसे म्हणत असते, नाहीतर काय, ताईने किती स्वप्न बघितली होती, बाळ जन्माला आल्यानंतर ती हे करेल ते करेल,
पण तिला तसं काहीच आता अनुभवता येत नाही आहे आणि म्हणूनच तिच्या डोक्यावरती हा वेगळाच परिणाम झालेला आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश तू शांत हो. हे बघ, वेळ निघून गेली ना की सगळं काही व्यवस्थित होईल. तू फक्त भूमीला थोडासा वेळ दे, ते सावरेल स्वतःला आणि मग तिला स्वतःलाच कळेल काय बरोबर काय चूक. तेव्हा तिला थोडा वेळ देणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, का पण आत्या, का भूमी बाळ डिझर्व करत नव्हती का? अगं 7व्या महिन्यातच बाळाचा जन्म झाला तरीसुद्धा ती पूर्ण तयार होती ना. मग का देवाने तिच्याबरोबर असं केलं? का देवाने बाळाला तिच्यापासून दूर केलं? काय चुकी होती तिची? तेव्हा इथे आकाश आता देवाला सुद्धा जाब विचारत असतो की का असं सगळं घडलं. पण इथे आकाशला प्रेक्षकांना माहितीच नव्हतं की देवाने तर सुखरूप इथे बाळाला जन्म दिलेला आहे. भूमीने सुखरूपरित्या अगदी दोघेही छान होते, हेल्दी होते. हे सगळं कारस्थान आहे रागिनीचं, पौर्णिमाचं, नीलांबरीचं. या तिघींनी मिळून इथे आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. इथे बाळ तर अगदी सुखरूप आहे. भूमीने बाळाला व्यवस्थितरित्या जन्म दिलेला आहे. पण मात्र हे सुख रागिनीला बघवलं नाही. म्हणजे अभिजितच्या कारस्थानाने अभिजित तर निघून गेला, पण मात्र इथे रागिनीने विनाकारण ते छोट्या बाळावरती सूड उगवलेला आहे आणि ते आता आपल्याला इथे बघायला मिळतंय. कोण असं नीचपणा करू शकतं? कोण इतकं विचित्र वागू शकतं? पण तशी इथे रागिनी विचित्र वागलेली आहे. त्या एवढूशा 1 तासभरसुद्धा बाळाला जन्म घेऊन झालेला नसतो आणि ती रागिनी त्या बाळाला उचलते आणि त्यांना बाळाशिवाय पोरकं करते आणि बाळाला नेऊन त्या फुलांमध्ये ठेवून येते. तर इथे आता आकाश म्हणत असतो की देवा, मी तुला फक्त एवढंच सांगेन, आम्हाला बाळाचं सुख काही दिलं नाहीस, आमच्या दोघांकडून बाळाचं सुख हिरावून घेतलंस, पण माझ्या भूमीला आता ताकद द्या या सगळ्यातून सावरण्यासाठी आणि आमचं बाळ देवा तुझ्याजवळ आलेलं आहे, आमच्या बाळाची काळजी घ्या, असं आकाश म्हणालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश भूमीला घेऊन घरी जात असतो. तेव्हा भूमीने ती उशीजवळ पकडलेली असते आणि म्हणत असते की माझं बाळ, माझं बाळ. तेवढ्यातच इथे आता बाजूने जी गाडी जात असते तिथे त्यांच्या हातामध्ये छोटं बाळ असतं. ते रडायला सुरुवात करतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की माझं बाळ रडतंय. आकाश, अरे आपलं बाळ रडतंय. तेव्हा इथे आता ते बाळ रडत असतं गाडीमध्ये आणि भूमीला त्यांच्या गाडीमध्ये असं भास होतो की तिचं बाळ तिथेच कुठेतरी आजूबाजूला रडतंय. असे भास आता भूमीला होत असतात आणि आकाशला ते बघून वाईट वाटत असतं.